वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे। माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन। पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे। खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे। जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो। शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजलंच पाहिजे, त्याने मराठी किमान बोलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे। परंतु ज्या पद्धतीचं लेबल, ज्या पद्धतीचं केवळ मराठी माणसाला बाजूला ठेवून गुजराती मतं घेण्याचा जो काय प्रयत्न चाललेला आहे, याच्यासाठी जे गुजरातीकरण केलं जात आहे याचा आम्ही तीव्र भाषेत निषेध करतो आणि सरकारने त्याच्यावरती ताबडतोब माफी मागावी। आपल्याला मांडायला दिलंच ना, आपल्याला आपलं म्हणणं मांडायला दिलेलं आहे, शासनाने आपली बात दिलेली आहे आणि आपण मांडल्यानंतर आपण म्हणणं मांडलंय ना। आपण प्रत्येकाला कसं देता येईल, प्रत्येकाला कसं देता येईल एका विषयावर बोलताना? आता तुम्ही वेलमध्ये राहून जर आपण अशी चर्चा करायला लागलो तर योग्य होणार नाही। सस्पेंड करण्याचा विषय नाही, परंतु आपलं म्हणणं मांडण्यासाठी मी वेळ दिलेला होता। आपण डेव्हलप केलं, आपलं म्हणणं शासनाकडे गेलेलं आहे। आता आपण पुढे जाऊया। आपण गटनेत्याच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याच्यावरती चर्चा करूया। सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करीत आहे। सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असं विष काढून गेलेले आहेत। दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे अनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्माला आलेत आणि येत आहेत। याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही। मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे। तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं, भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे। मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे। या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही। शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। त्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का? आपण मांडलेले आभार मी रेकॉर्डवर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो। नितेश राणेजी त्यांनी आपले आभार मानले नाहीयेत, मुख्यमंत्र्यांचे मानले आहेत। आपण बसा, चला। लक्षवेधी क्रमांक 5 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या